मातृभूमीला सागराही प्राण तळमळला असं म्हणणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, जब तक मेरी जान में खून की एक एक बूंद बाकी है तब तक मैं लढूंगी लेकिन मैं मेरी झांसी नहीं दूंगी असं म्हणणारी झाशी शिर आहे. मित्रांनो, नशीब 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 म्हणजे काय असतं? एक नशीब नावाचा 3 अक्षरांचा शब्द आहे, पण या 3 अक्षरांच्या शब्दामध्ये मानवी जीवनाचं गणित दडलेलं आहे. जर एखाद्या माणसाच्या नशिबामध्ये एखादी जर गोष्ट असेल ती गोष्ट त्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण एखाद्या माणसाच्या नशिबामध्ये ती गोष्ट नाहीच, त्याने किती प्रयत्न केला, त्याने किती परिश्रम घेतले, तरी मला असं वाटतं की त्याला ती गोष्ट मिळू. शेवटी नशिबाचा भाग. एखाद्या माणसाच्या नशिबात असतं त्याला मिळतं, एखाद्या माणसाच्या नशिबात नसतं त्याला नाही मिळत. पण सातत्याने माणूस जर एखादी गोष्ट करत गेला, परिश्रम त्याने जर घेतले, तर कदाचित असं पण घडतं की जी गोष्ट तुमच्या नशिबामध्ये नाही ती सुद्धा तुम्हाला प्राप्त होऊ शकते. जे शाळेला 4थीला असताना आम्हाला एक सर होते, देशपांडे नावाचे गुरुजी, आणि ते आम्हाला म्हणायचे, प्रयत्न हे करिता वाळूचे कण रगडिता तेलही गळे. म्हणजे प्रयत्न जर माणसाने केलं तर वाळूचे जे कण असतात ते कण हातामध्ये घेतले आणि ते रगडायला जर सुरुवात केली त्याच्यातून तेल गळे. मग आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते वाळूचे कण रगडीत होतो, पण तेल काय गळालं तुम्हाला सांगतो, ते रक्त मात्र गळालं. मग आम्ही गुरुजींकडे गेलो आणि गुरुजींना म्हणालो, गुरुजी तुम्ही सांगितलं प्रयत्न ही करिता वाळूचे कण रगडिता तेल ही गळे, सकाळपासून आम्ही ती हे करतोय म्हणले, गळानं हात आमचे रक्त गळायला लागले. मग आमचे गुरुजी म्हणले, अरे मूर्खांनो, ती म्हण आहे, प्रयत्न ही करिता वाळूचे कण रगडिता तेल ही गळे, ही म्हण आहे. त्या दिवशी आम्हाला कळालं अशा पण म्हणी असतात. तर सांगायचं तात्पर्य, पुढे जाऊन वैयक्तिक जीवनामध्ये कळालं की माणसाने जर सातत्याने प्रयत्न केले, प्रयत्नामध्ये जर सातत्य ठेवलं, तर त्याच्या नशिबामध्ये जी गोष्ट नाही ती सुद्धा त्याला मिळू शकते. आता तुम्ही म्हणाल, हे कुठल्या ग्रंथामध्ये लिहिलंय का? हे कुठल्या साधू संतांनी लिहिलं आहे का? आता हे कुठल्या ग्रंथामध्ये नाही, हे कुठल्या साधू संतांनी सांगितलं नाही. हे वाक्य कोणाचं आहे? हे वाक्य दुसरं तिसरं कुणाचं नसून हे वाक्य माझं आहे. कारण माझ्या जीवनामध्ये मला याचा अनुभव आलेला आहे. ही गोष्ट माझ्या नशिबामध्ये नाही, पण मी प्रयत्न करून परिश्रम करून मला जाणवलं की जी गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये नव्हती ती सुद्धा मी प्राप्त केली. आणि म्हणून ते खरं आहे की प्रयत्नही करिता वाळूचे कण रगडिता तेलही गळे. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्नांमध्ये ताकद आहे.